आणि यानंतर पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे लाडकी बहीण योजनेकडे वळवले, सुषमा अंधारेंचा राज्य सरकारवर आरोप। निवडणूक होईपर्यंत मत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना असल्याचं यांचेच लोक म्हणतात, किती पैसे वाटले तरी सरकार पडणारच, लाडकी बहीण योजनेवरून जरांगेंचा हल्ला बोल। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही 27 लाख महिलांसमोर नवा पेच, महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचं समोर, 3 दिवसांमध्ये 27 लाख महिलांचे आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान। नागपुरात आधार कार्ड अपडेट करण्यासाठी केंद्रावर लाडक्या बहिणींची मोठी गर्दी, महाराष्ट्रात 27 लाख लाभार्थी महिलांचं आधार कार्ड बँकशी लिंक नाही। मुंबईच्या कांदिवली पश्चिमच्या लालजीपाडातील आधार केंद्रावर महिलांची गर्दी, आधार कार्ड बँकशी लिंक करण्याची आणि मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी महिलांची गर्दी। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणी राज्य सरकारला दिलासा, जमिनीचा मोबदला देण्यासाठी कोर्टाकडून सरकारला वेळ, मोबदला न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा, 28 ऑगस्टला पुढील सुनावणी। काकांची साथ सोडल्यावर अजितदादांची अधोगती, एजन्सीच्या सल्ल्याने अजितदादा काम करतात, राऊतांची अजित पवारांवर खोचक टीका। अजितदादा रक्षाबंधनासाठी जातील, पण सुळेंची भूमिका काय असेल, सुळेंच्या भूमिकेकडे आता लोकांचं लक्ष, संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंकडून रामकृष्ण हरी, राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलं। सुनेत्रा पवारांना बारामतीत उमेदवारी देण्याचा निर्णय दिल्लीतील नेत्यांचा, दिल्लीत बसलेल्या नेत्यांचा अजितदादांवर दबाव होता, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री लोचट मजनू, दिल्लीपुढे इतका झुकणारा लोचट मुख्यमंत्री पाहिला नाही, सत्ता गेल्यावर त्यांना दिल्ली पायातही उभं करणार नाही, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्ला बोल। आमचे सावत्र दिल्लीत, मोदी आणि अमित शहांकडून महाराष्ट्राला सावत्र वागणूक, फडणवीसांच्या टीकेवरून राऊतांचा मोदी शहांवर निशाणा। महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे उद्धव ठाकरे, ऑक्टोबरमध्ये आम्ही ही कीड काढून बाजूला टाकणार, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल। सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, सरकार मराठा समाजाला झुलवत ठेवतंय, जरांगे पाटलांचा आरोप, तर सरकारला 29 तारखेपर्यंत वेळ, जरांगेंची माहिती। आरक्षण द्यायचं नाही म्हणून सरकारकडून बहाणे सुरू, निवडणुकीसाठी कागदपत्र तयार ठेवा, मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन। मनोज जरांगेंना शरद पवारांनी पडद्यामागून पाठिंबा दिलाय, पवार ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेनं पाहत नाही, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। मनोज जरांगेंनी राजकीय भाषा टाळली पाहिजे, जरांगे आता एकटे पडत चालले, नितेश राणेंचं वक्तव्य। आम्हाला राजकीय भाषा करावीच लागेल, सरकारचा खुर्चीत जीव अडकलाय, आता यांना खुर्चीवरच ठेवणार नाही, आरक्षण देणार नसाल तर त्यांना पाडावंच लागेल, जरांगेंचा सरकारला इशारा। देवेंद्र फडणवीस एकटे पडलेत, आम्हाला राजकीय भाषा करावीच लागेल, तुमचा जसा खुर्चीत जीव तसा आमचा आरक्षणात, जरांगे पाटलांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर। धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली, सुळेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। माजी खासदार भास्कर पाटील खदगावकरांच्या सून मिनल खदगावकरांनी घेतली जरांगे पाटलांची भेट, लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मागितली होती उमेदवारी। गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम पालकमंत्रीपदी कायम, प्रकृतीच्या कारणास्तव दिला होता राजीनामा, मात्र त्यांचा राजीनामा मंजूर न झाल्यानं ते पालकमंत्रीपदी कायम। हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, अन्यथा अशा जिल्ह्यात बदली करू की बायकोचाही फोन येणार नाही, हिंदुत्ववादी सरकार असल्याचं म्हणत नितेश राणेंकडून पोलिसांना धमकी। सोलापूरच्या माढ्यातील रांजणी भीमानगरमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचं आंदोलन, संभाजीराजेंची आंदोलनस्थळी भेट, रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून तंबी दिली। राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री बसवायचा आहे, महायुतीत मुख्यमंत्री बसवण्यासाठी वाटेल ती तडजोड करू, तर जागा वाटपात कुठलीही ठिणगी पडणार नाही, नितेश राणे यांच्याकडून विश्वास व्यक्त। ज्या ठिकाणी जो पक्ष निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला तिन्ही नेते देतील, जागा वाटप करताना वाद होऊ देणार नाही, महायुती म्हणून लढणार, जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक, ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता, किरण सामंत उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू। विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेसला चांगला प्रतिसाद, 288 मतदारसंघातून 2500 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त।
पुरंदर हवेली विधानसभेसाठी माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडेंना उमेदवारी मिळावी, पुरंदरमधील शिष्टमंडळाची शरद पवारांकडे मागणी. म्हाडाच्या बनावट संकेतस्थळाद्वारे सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक, म्हाडा प्राधिकरणाकडून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर विभागात तक्रार दाखल. नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज भरावेत, म्हाडाची बोगस वेबसाईट तयार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया. दिल्लीतील सेंट्रल विस्टाप्रमाणे राज्यातही महाविस्टा प्रकल्प, मंत्रालयासह शासकीय इमारतींचा कायापालट करण्यासाठी निविदा, तर येत्या काळात विधान भवनासाठीही निविदा काढण्यात येणार. पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात 2 संशयित व्यक्ती घुसले, पोलिसांनी दोघांना फराजखाना पोलीस ठाण्यात आणलंय, दोघेही बिहारचे असल्याची माहिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच, केजरीवालांच्या जामिनावर आता 23 ऑगस्टला सुनावणी. खासदार सुप्रिया सुळेंनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, अमोल कोल्हे आणि सुळेंकडून तुळजाभवानीची महाआरती. पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सध्या धाराशिव जिल्ह्यात. लातूरच्या बाबळगावात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, विलासराव देशमुखांचा आज 13वा स्मृतिदिन. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा परिसरातील वाहतुकीत बदल, रंधा फाट्यावरून भंडारदऱ्याकडे जाण्यास प्रवेश बंद, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून एकेरी वाहतुकीचं नियोजन. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात, पालकमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत 18 ऑगस्टला उद्घाटन होणार. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि ठाकरे गटाला मोठा धक्का, काही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश.